एक दिवस श्रीकांतजी त्यांच्या घरी चहासाठी किचनमध्ये डोकावून पाहत होते. तिथे त्यांचा मुलगा आणि सून मस्त चुस्की घेऊन आरामात चहाचा स्वाद घेत होते आणि सोबतच नमकीनही खात होते. थोड्याच अंतरावर बसलेले श्रीकांतजी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे आशेच्या नजरेने बघत होते की कदाचित माझ्याकडे पाहून तरी मला चहाला विचारतील. पण त्यांची सून त्यांच्याकडे पाहूनही त्यांना न पाहिल्यासारखी करते आणि पुन्हा चहा पिऊ लागते आणि नमकीनही खाऊ लागते. पण श्रीकांतजी यांना एकदाही चहाला विचारत नाही. आता आज श्रीकांतजी उदास होऊन त्यांच्या खोलीत निघून जातात आणि रडू लागतात. रडता रडता भिंतीवर लावलेला त्यांच्या स्वर्गवासी बायकोचा फोटो काढतात आणि आपल्या छातीशी लावून ढसाढसा रडू लागतात. रडता रडता म्हणतात की सुषमा, जर तू आज माझ्यासोबत राहिली असतीस तर आजचा हा दिवस मला पाहावा लागला नसता. तू जेव्हा कधीही जेवण बनवायचीस किंवा नवीन एखादा पदार्थ बनवायचीस तेव्हा सर्वात आधी मलाच प्रेमाने खायला द्यायचीस आणि म्हणायचीस की आधी तुम्ही खाऊन घ्या आणि सांगा मला कसं झालं आहे. एक दिवस तो होता आणि आज आजचा दिवस आहे. बघ आज माझी काय दशा झाली आहे. एक कप चहा करता दिवसभर घरातील एखाद्या नोकरासारखे काम करत राहतो आणि मी तीच कामं तरीही आपलं घर समजून अगदी प्रामाणिकपणे करत असतो. तरीही मुलगा आणि सून मला व्यवस्थित जेवण देत नाहीत. जेवणासाठीही मी एखाद्या भिकाऱ्यासारखी वाट बघत असतो. आता तूच सांग, मी काय करू, कुठे जाऊ? अचानक विचार करता करता ते त्यांच्या खिशातून त्यांचा मोबाईल काढतात आणि एका वृद्धाश्रमात फोन लावतात, ज्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आधीच तिथे राहत होता. ते त्याला फोन करून सांगतात की रमेश, मलाही तुझ्यासोबत तिथे यायचे आहे. जसे तू तुझे उर्वरित आयुष्य त्या वृद्धाश्रमात काढत आहेस, मी सुद्धा माझे उरलेले दिवस तिथेच काढीन. श्रीकांतजी यांचे बोलणे ऐकून समोर ऐकत असलेला त्यांचा मित्र रमेश आश्चर्यचकित होतो, पण सोबतच हैराणही होतो की श्रीकांत तर इतक्या करोडोच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. मग त्याच्यावर असे कोणते संकट आले असणार की हा सुद्धा इथे वृद्धाश्रमात राहायला यायला मजबूर झाला आहे. श्रीकांतजी त्यांच्या मित्राला फोन करून झाल्यावर त्यांच्या बायकोचा फोटो उचलतात आणि बॅगेमध्ये ठेवतात. सोबत काही कपडेही ठेवतात आणि बॅग घेऊन त्यांच्या खोलीतून बाहेर पडतात. ते बॅग घेऊन बाहेर आले आहेत हे त्यांच्या मुलाने आणि सुनेने देखील पाहिले, पण तरीही त्या दोघांपैकी एकानेही त्यांना विचारले नाही की तुम्ही बॅग घेऊन कुठे आणि कशासाठी चालले आहात. त्यांची सून त्यांना पाहून मनातल्या मनात खुश होते की म्हातारा जर घर सोडून कुठे चालला आहे तर ही चांगलीच गोष्ट आहे. त्याला घराबाहेर काढण्याचीही गरजही पडली नाही. तर त्यांचा मुलगाही खाली मान घालून चहा आणि नमकीन खाऊ लागतो. श्रीकांतजी हातात बॅग घेऊन घराबाहेर आले आणि एकदा मागे वळून आपल्या घराकडे शेवटचे डोळे भरून पाहू लागले. आपल्या मनावर दगड ठेवून ते तिथून वृद्धाश्रमात जायला निघाले. काहीच वेळात ते वृद्धाश्रमात पोहोचले. तिथे बाहेरच काउंटरवर त्यांनी त्यांचे नाव, पत्ता आणि बाकीची काही
माहितीही देतात. तितक्यात त्या ठिकाणी त्यांचा मित्र रमेश त्यांना भेटतो. रमेश श्रीकांतजी यांची खूप काळजी घेतो, त्यांची विचारपूस करतो. काही दिवसातच त्यांची आणखीन काही लोकांशी मैत्री होते. सगळेच लोक खूप आपुलकीने त्यांच्याशी बोलतात, त्यांच्यासोबत गप्पा मारतात, एकमेकांची दुःख वाटून घेतात. श्रीकांतजी हे एक सुशिक्षित व्यक्ती होती. लवकरच सगळ्यांसोबत त्यांची खूप छान मैत्री होते आणि आनंदाने सगळ्यांसोबत ते त्यांचे जीवन जगू लागतात. पण जेव्हा कधी त्यांना त्यांच्या बायकोची आठवण झाली की ते त्यांच्या बॅगेमधून बायकोचा फोटो काढून बघायचे, तेव्हा त्यांचे डोळे भरून यायचे. त्यानंतर बराच काळ लोटला. आता श्रीकांतजी रोज नेहमी सकाळी लवकर उठून व्यायाम करायचे. सगळ्या लोकांसोबत उठायचे बसायचे, एकमेकांना कथा ऐकवायचे आणि आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटना सविस्तर सांगायचे. वृद्धाश्रमात जास्तीत जास्त याच गोष्टीबद्दल चर्चा व्हायच्या. एक दिवस सकाळी वयस्कर लोक गप्पा मारत एका झाडाखाली बसले होते. तेवढ्यात वृद्धाश्रमाच्या बाहेर गेटसमोर एक कार येऊन थांबते. त्या कारमधून एक वयस्कर महिला खाली उतरते. तेव्हा सगळीच लोक त्यांच्याकडे पाहून बोलू लागतात की ही आज पुन्हा कोणीतरी बिचारी महिला या वृद्धाश्रमात आली आहे. त्या सगळ्यांचीच नजर त्यांच्या कारकडेच होती. त्या म्हातारीसोबत त्यांची सून आणि त्यांचा मुलगाही असतो, ज्यांच्या हातामध्ये एक बॅगही होती. ते दोघेही त्यांना गेटपर्यंत सोडायला येतात आणि त्यांच्या हातात बॅग देऊन त्यांना म्हणतात की हेच वृद्धाश्रम आहे, आजपासून तुम्हाला इथेच राहायचं आहे. ती म्हातारी ती बॅग तिच्या हातात घेऊन त्या वृद्धाश्रमाच्या आत निघून जाते. पण त्यांच्या डोक्यावर पदर असल्या कारणाने त्यांचा चेहरा कोणीही स्पष्ट पाहू शकत नाही ते, किंवा त्यांना कोणीही ओळखूही शकत नव्हते की ती महिला नक्की कोण आहे. त्या तिकडूनच वळून त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहतात आणि विचार करतात की काश आज जर माझ्या मुलाने आणि सुनेने मला एकदाही ओळखले असते, समजून घेतले असते तर. पण त्यांचा मुलगा आणि सून गाडीत बसतात, त्यांच्या कारची काच वर करून घेतात आणि लगेचच तिथून निघून जातात. आता यानंतर तीही वृद्ध महिला ज्या ठिकाणी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती, जिथे महिला राहत होत्या, तिथे गेल्या आणि त्याही तिथे जाऊन राहू लागल्या. त्यानंतर हळूहळू वेळ निघून गेला. त्या वृद्ध महिलेचे नाव जान्हवी होते. त्या तिथे नवीन ठिकाणी कुणाशी बोलतही नव्हत्या की जेवतही नव्हत्या. त्या त्यांच्या खोलीत बसून फक्त रडत होत्या. त्या आल्या त्या दिवशी पूर्ण दिवस त्यांच्या खोलीतून बाहेरही पडल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सर्वजण एकत्र जेवायला बसले होते. जान्हवीजींनाही जेवायला बोलावले जाते, पण त्या येत नाहीत. श्रीकांतजी हे अतिशय सज्जन आणि बुद्धिमान व्यक्ती होते. जान्हवीजी तिथे हजर न दिसल्याने म्हातारी जेवायला का आली नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. म्हणूनच ते विचार करतात की चला जाऊन बघूया तर काय प्रॉब्लेम आहे. महिलांना विचारतात की ज्या वृद्ध महिला काल वृद्धाश्रमात आल्या होत्या त्या जेवायला का नाही आल्या. तेव्हा त्यातील एक महिला सांगते की त्यांना त्यांच्या घरच्यांची खूप आठवण येत आहे, म्हणूनच त्या
दिवसभर अशाच बसून राहतात. सध्या त्यांना बागकाम देण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या मनातून त्या सर्व गोष्टी निघून जातील आणि त्यांचे इथे मन लागेल. जेव्हा श्रीकांतजी बागेत पोहोचतात तेव्हा त्यांना पाहून जान्हवीजी त्यांचा पदर आणखीनच लांब करतात. ते जान्हवीजींना विचारतात की नमस्कार, माझे नाव श्रीकांत आहे आणि तुमचे? पण त्या काहीच उत्तर देत नाहीत. त्यामुळे श्रीकांतजी तिथून जाऊ लागतात की अचानक हवेने त्यांचा पदर उडतो आणि त्यांचा चेहरा त्यांच्या समोर येतो. त्यांचा चेहरा पाहून श्रीकांतजी यांना मोठा धक्काच बसतो. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यांच्या मुलाची सासू म्हणजे त्यांच्या सुनेची आई होती. श्रीकांतजी यांनी त्यांना ओळखले होते, पण जान्हवीजी त्यांना पाहून लगेचच पुन्हा त्यांच्या डोक्यावर पदर घेतात. तेव्हा श्रीकांतजी त्यांना म्हणतात की जान्हवीजी, तुम्ही आणि इथं? जर तुम्ही मला आधी ओळखले होते तर मला पाहून तुम्ही डोक्यावर पदर घेऊन तुमचा चेहरा का लपवत होता? त्यात लाज वाटून घेण्यासारखे काही नाही. जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले आणि आता पुढे जे काही होईल तेही देवाच्या कृपेने चांगलेच होईल. माझा मुलगा आणि सून यांनी मला इथे येण्यास भाग पाडले आणि आता तुमची सून आणि मुलगा तुम्हाला इथे सोडून गेले आहेत. पण काही फरक पडत नाही. ते जान्हवीजी यांना खूप प्रेमाने समजावून सांगतात, त्यांचे सांत्वन करतात आणि त्यांच्या जवळ बसून त्यांचे दुःख वाटून घेऊन कमी करण्याचा प्रयत्न करतात. काही दिवस असेच निघून जातात. मित्रांनो, या जगात तर कोणी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल तर ते आपले आई वडील आहेत. घरात मूल जन्माला आले की आई वडिलांना इतका आनंद या जगात कोणालाही होत नाही आणि सर्वात जास्त कष्टही तेच उचलतात. आपल्या मुलांसाठी कठोर परिश्रम केल्यानंतर पहिला घास स्वतः न खाता आपल्या मुलांना खायला घालतात. विचार करतात की मुलं मोठी झाल्यावर आमचाच आधार बनतील, आम्हाला कशाचाही त्रास सहन करावा लागणार नाही. ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. पण जर मुलं अशी निघाली तर आई वडील आयुष्यभर दुःखी राहतात. आता जान्हवीजी जेवण करतात, पण थोडेच त्यांना सतत त्यांच्या मुलाची आठवण येत होती. तर दुसरीकडे श्रीकांतजी यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. कधीकधी ते तर त्यांच्या खोलीत बसून कविताही लिहायचे. त्यांच्यावर कविता लिहिताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. एक दिवस तिथला एक कर्मचारी श्रीकांतजी यांच्या खोलीत येऊन त्यांना सांगू लागला की बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. मला कोणतरी भेटायला आले आहे असा विचार करून श्रीकांतजी बाहेर येऊन पाहतात तर त्यांचा मुलगा, सून आणि त्यांच्यासोबत त्यांचा लहान नातू त्यांना भेटायला आलेले असतात. श्रीकांतजी आपल्या मुलाला आणि सुनेला पाहताच तिथून परत जाऊ लागतात. त्यांना परत जाताना पाहून सून म्हणते की आम्ही तुम्हाला आमच्यासोबत न्यायला आलो आहे. उद्या तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे. घरी पार्टी आयोजित केली आहे. सर्व पाहुणे नातेवाईक येतील.
म्हणूनच आम्ही तुम्हाला सोबत न्यायला आलो आहोत. श्रीकांतजी म्हणतात, कोण? कोणाचा मुलगा, कोणाचा नातू आणि कोणाची सून? तुम्ही लोक मला ओळखता का? जो इथे निघून आलात, आता मी त्या घरात पुन्हा कधीच परत येणार नाही. जिथे एक म्हाताऱ्या माणसाला ओझे समजले जाते, त्यांच्या भावनांशी खेळले जातं, त्यांचं काहीही कोणाला देणं घेणं नाही. अरे, घरची सगळी कामं मीच करायचो आणि तुम्ही लोक आरामात बसून चहा प्यायचे आणि मला खाण्यासाठी, चहा पिण्यासाठीही तुम्ही लोक तळमळत ठेवायचे. आणि आजही तुम्ही लोक इथे फक्त तुमच्या स्वार्थासाठी आलेले आहात. मला घ्यायला नाही आलात, कारण माझे नातेवाईक, मित्र वगैरे पार्टीला येणार आहेत. जर त्या लोकांनी माझ्याबद्दल विचारले तर तुम्ही लोक फक्त स्वतःच्या गैरकृत्यावर पांघरून घालण्यासाठी मला इथून घेऊन जायला आलात. मी त्या घरात पायही ठेवणार नाही. तितक्यात त्यांचा नातू आजोबा आजोबा म्हणत श्रीकांतजींच्या पायाला मिठी मारतो आणि म्हणतो की, आजोबा, उद्या माझा वाढदिवस आहे. तुम्हाला माझ्याबरोबर घरी नक्की यावे लागेल. नातवाच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांचे मन भरून येते आणि मग ते म्हणतात, ठीक आहे बाळा, मी यायला तयार आहे. पण माझी एक अट आहे की पार्टी संपली की तुम्ही मला पुन्हा इथे आणून सोडा. मला लगेचच इथे परत यायचे आहे. त्यावर ते म्हणतात की, ठीक आहे बाबा, आम्हाला तुमची अट मान्य आहे. त्यांची सूनही मनातल्या मनात खुश झाली की, ही तर चांगलीच गोष्ट आहे. पार्टी संपल्यावर आम्ही तुम्हाला परत इथे आणून सोडू. आता श्रीकांतजी त्यांच्यासोबत गाडीत बसून घरी जातात. दुसऱ्या दिवशी पार्टी सुरू होते. सर्व पाहुणे आणि खास नातेवाईक पार्टीला उपस्थित राहतात. श्रीकांतजींचे नातेवाईकही त्या पार्टीत उपस्थित होते. ते सगळेच त्यांचे आपुलकीने विचारपूस करतात. तर काही लोक त्यांना विचारतात की, अहो श्रीकांतजी, तुम्हाला खूप दिवसांनी पाहिले, तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा ते त्यांना खरं काहीच सांगत नाहीत आणि म्हणतात की, मी बाहेर फिरायला गेलो होतो. आता पार्टीही संपली होती. जेव्हा सर्वजण आपापल्या घरी निघून गेले तेव्हा श्रीकांतजींनी त्यांच्या पत्नीच्या फोटोकडे पाहिले, जो दुसऱ्या खोलीत लटकत होता. तिच्याकडे बघून ते म्हणतात की, आज जर तू इथे असतीस तर माझ्यासोबत पार्टीत आली असतीस. आता मला कोणी काही विचारतही नाही. मुलगा आणि सून आपापल्या मस्तीत राहतात. असे बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्यांच्या तिथे कधी डोळा लागतो हेही त्यांना कळतही नाही. सकाळी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांची सून दारात उभी असते. ती म्हणते की, बाबा, बाहेर गाडी उभी आहे. अटीनुसार आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतो. पण श्रीकांतजी काहीच उत्तर देत नाहीत. ते मनातल्या मनात म्हणतात की, ठीक आहे, आज तुम्हाला जितकं आनंदी व्हायचं आहे तितकं व्हा. आज माझ्याकडेही तुमच्यासाठी एक छान सरप्राईज आहे. तुम्ही बघाल तर मज्जाच येईल. आणि आज नंतर तुम्ही लोक कधीच वृद्धाश्रमाचं नावसुद्धा घेणार नाही. श्रीकांतजी गाडीत बसून त्यांच्या घराकडे निरखून पाहत होते. पण सुनेने एकदाही विचारले नाही की, बाबा थांबा,
आमच्याकडून झालेली चूक माफ करा आणि तुम्ही आमच्यासोबत इथेच राहा. असो, गाडी वृद्धाश्रमात पोहोचली. जेव्हा ते श्रीकांतजी यांना वृद्धाश्रमात सोडून परत जायला निघाले तेव्हा श्रीकांतजी त्यांना हाक मारून थांबवत सांगतात की जरा थोडा वेळ थांबा. मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी तुम्ही आजपर्यंत कधीच बघितली नसणार. हे ऐकून सून आणि मुलगा दोघेही आश्चर्यचकित होऊन त्यांच्या एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात की इथे अशी कोणती गोष्ट आहे जी आपण कधीच पाहिलेली नाही. ते दोघेही कुतूहलाने वृद्धाश्रमाच्या आत जातात. तेव्हा श्रीकांतजी जान्हवीजी यांना आतून बाहेर घेऊन येतात. आपल्या आईला वृद्धाश्रमात पाहून सुनेच्या पायाखालची जमीन सरकते. तिला धक्काच बसतो. काही वेळ पूर्ण शांतता पसरते. सून आईला पाहताच आईला धावत जाऊन मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते की आई, तू इथे कधी आणि कशी आलीस? आणि मला कोणी कळवले सुद्धा नाही. मी तर रोज भावाला आणि वहिनीला फोन करते. त्यांनी मला तर सांगितले होते की आई तीर्थयात्रेला गेली आहे. काही दिवसात परत येईल. मी रोज त्यांच्याशी बोलायचे, पण भाऊ वहिनीने कधीच मला सांगितले नाही की आम्ही आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले आहे. त्या लोकांची एवढी हिंमत कशी झाली? ते इतके नालायक झाले आहेत की तुला वृद्धाश्रमात सोडून ते त्या घरावर ताबा घेत आनंदात राहत आहेत. आई, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. मी तुझी खूप सेवा करेन, तुझी खूप काळजी घेईन, तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. आपल्या मुलीच्या तोंडून असे शब्द ऐकून जान्हवीजी यांनी आधीच तिला स्वतःपासून दूर केले आणि रागाने म्हणाल्या की तू तुझ्या भावाला आणि वहिनीला नालायक म्हणत आहेस, पण तू काय वेगळे केलंस? तूही तुझ्या वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यांना घरातून बाहेर काढलेस आणि या वृद्धाश्रमात पाठवले. पण आई, त्यांना आम्ही नाही सांगितलं की तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन राहा म्हणून. ते स्वतः त्यांच्या इच्छेने इथे राहायला आले आहेत आणि तुम्ही लोकांनी त्यांना अडवले सुद्धा नाही, त्यांना थांबवले सुद्धा नाही. अरे, तुम्ही आता त्यांना इथून घरी घेऊन गेला होतात ना, आणि तुम्हीच पुन्हा इथे घेऊन आलात. एक दिवसही जड झाले होते ते तुम्हाला. मला सांग, तुझ्यात आणि तुझ्या वहिनीमध्ये काय फरक आहे? तिलाही मी घरात नकोशी झाली होती आणि तुलाही तुझे सासरे नकोसे झाले होते. काय चुकतं आमचं? कुठे चुकतं ते तरी सांगा. आम्ही घरात चांगल्याच गोष्टी सांगतो, चांगल्याच गोष्टी शिकवतो, तुम्हाला चांगला मार्ग दाखवतो. या जगात असे कोणतेच आई वडील नाहीत ज्यांना वाटतं की त्यांच्या मुलाचं चांगलं होऊ नये म्हणून. अरे, मुलांची प्रगती झाली की याच म्हाताऱ्या आई वडिलांची छाती गर्वाने फुलते. तुम्ही तुमची फॅमिली घेऊन फिरायला जाता, बाहेर हॉटेलमध्ये जाता, पिक्चरला जाता आणि जाता जाता आम्हाला तुमचं घर सांभाळायला ठेवता का? आम्ही माणसं नाहीत? आम्हाला भावना नाहीत? आम्हाला इच्छा आकांक्षा नाहीत? बरं, तेही आम्ही पचवून घेतो, पण किमान 2 वेळचं जेवणाच्या अपेक्षा तरी तुमच्याकडून ठेवू शकतो ना. तेही तुमच्याकडून होत नाही. मग आम्ही म्हाताऱ्या माणसांनी कुणाकडे जायचे? तुम्हाला घरात म्हातारे आई वडील जड होतात.
पण त्यांची संपत्ती मात्र सगळी हवी असते. आणि मला सांग, या वृद्धाश्रमात एकही वृद्ध गरीब कुटुंबातील नाही. कुणाचा मुलगा डॉक्टर, कुणाचा इंजिनियर, तर कुणाचा सरकारी अधिकारी आहे. अशा वृद्ध लोकांनी काय करायचे? तू तुझ्या वृद्ध सासऱ्यांना आश्रमात येण्यास भाग पाडले, तर दुसरीकडे तुझी वहिनी मला स्वतःहून सोडून गेली. आणि आता तू म्हणतेस की यात भाऊ आणि वहिनींची चूक आहे. आधी स्वतःकडे बघा, तुम्ही किती पाण्यात आहात. जर आमची मुलं अशी नसती तर आमच्यावर इथे वृद्धाश्रमात येण्याची वेळच आली नसती. जान्हवीजींचे बोलणे ऐकून पती पत्नी दोघांचेही डोळे शरमेने खाली राहिले. तेव्हा त्या दोघांनीही त्यांचे पाय पकडून त्यांची माफी मागितली आणि म्हणाले की आई बाबा, आम्हाला आमची चूक समजली, कळाली आहे. तुम्ही दोघेही आमच्यासोबत घरी चला. आता यापुढे आमच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, प्लीज घरी चला. पण जान्हवीजी यांनी त्यांना स्पष्ट शब्दात घरी जाण्यास नकार दिला आणि म्हणाल्या की बेटी, आता तू तो हक्क गमावला आहेस. खरं तर तूच माझी मुलगी म्हणवण्याच्या लायक नाहीस. आता मी इथून कुठेही जाणार नाही. तर दुसरीकडे श्रीकांतजी म्हणतात की आम्ही दोघेही तुमच्यासोबत जाणार नाही, कारण आम्हाला इथे खूप शांती मिळत आहे आणि माणसाला जिथे शांती मिळते तिथेच राहावे, म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत कधीही जाणार नाही. जान्हवीजी, तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी कुठेही जाणार नाही. आता आम्हाला घरापेक्षा आमच्या या नवीन मित्रांसोबत जास्त शांतता मिळत आहे आणि आता हेच आमचे कुटुंब आहे. मित्रांनो, ही कथा ऐकवण्याचा एवढाच उद्देश आहे की मुलगा आणि सून अशी नसती तर कोणतेच घर कधीच तुटणार नाही. पण जर पालकांना त्यांची मुलं नको असतील तर त्यांनी लहानपणीच त्यांना सोडून दिले असते. पण आपले आई वडील आपल्याला वाढवतात की आपली मुलं मुली मोठे झाले की आपल्याला जगात प्रसिद्धी मिळवून देतील. म्हातारपणात ते आपला आधार बनून राहतील, पण आपल्या पायावर उभं होत असते. आपल्या आई वडिलांना ओझं समजून त्यांना दुःखाच्या आधारे सोडून जातात. पण असं कुणाच्याच बाबतीत व्हायला नको. मित्रांनो, आज जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केली तर तुमचा मुलगा तुम्हाला पाहू शकेल. भविष्यात तुमचीही अशी सेवा करेल. म्हणजेच आज जे तुम्ही बी पेराल उद्या तेच पीक तुम्हाला घ्यायचं आहे. जान्हवीजी आणि श्रीकांतजी वृद्धाश्रमात आत जातात आणि दोघेही त्यांना पाहतच राहतात. आता त्यांच्या डोळ्यात पाणी आणि हातात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. जाता जाता जान्हवीजी त्यांच्या मुलीला सांगतात की बेटी, जर जमले तर भविष्यात स्वतःसाठी एका फॅन किंवा एसीची व्यवस्था आत्तापासूनच करून ठेव. कारण जेव्हा तुमचा मुलगा मोठा होईल तेव्हा तो तुम्हालाही वृद्धाश्रमात नेऊन सोडेल. कारण हे संस्कार आहेत. मुले घरातील वातावरण पाहूनच मोठी होतात. तुमच्या भविष्याची आतापासून सोय करून ठेवा. एवढे बोलून दोघेही आत निघून जातात आणि ते दोघेही हतबल होऊन घरी निघून जातात. म्हणून मित्र आणि मैत्रिणींनो, एक सांगणे आहे की आपल्या वृद्ध वयस्कर आईवडिलांना जपा, त्यांचा सांभाळ करा. आपल्या मुलांवरही योग्य संस्कार करा. आई वडील जोपर्यंत आहेत
तोपर्यंत तीच आपली खरी संपत्ती असे माना. त्यांची मनापासून सेवा करा. तुम्हाला आयुष्यामध्ये काही सुद्धा कमी पडणार नाही. त्यांच्यासाठी जर तुम्ही काही केलं तर तुम्हाला भरभरून मिळेल. ही 100% खरी गोष्ट आहे. जर तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. जर चॅनलवर नवीन कोणी कथा ऐकत असेल तर त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.